एक महत्त्वाची अपडेट पुण्यातून समोर येते। खडकवासल्यातून विसर्ग वाढलेला आहे। पुण्याचा भिडे पूल हा सध्या पाण्याखाली गेल्याची महत्त्वाची अपडेट ही समोर येते। महत्त्वाची अपडेट पुण्यामधून आपण बघतोय। पुण्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। सकाळपासून मुसळधार पाऊस बरसतोय आणि खडकवासल्यातून विसर्ग सध्या वाढवण्यात आल्याची दृश्य आपण बघू शकतोय आणि त्यामुळे पुण्याचा भिडे पूल आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। पुण्यामधून ही महत्त्वाची अपडेट। पुण्यामध्ये सकाळपासूनच आपण बघतोय मुसळधार पाऊस सुरू आहे आणि खडकवासल्यातूून विसर्ग सध्या वाढवण्यात आलेला आहे अशी ताजी अपडेट समोर येते आहे। त्यामुळे पुण्याचा भिडे पूल पाण्याखाली गेल्याची अपडेट आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, मुसळधार पाऊस जो आहे तो धरण क्षेत्रात पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच आता जे आहे जे विसर्ग मोठ्या प्रमाणात सोडण्यात आला आणि खडकवासल्यामधून 29,000 क्युसेकने जो आहे तो तर महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतोय। पुन्हा एकदा मी बालाजी यांच्याकडे जाते। बालाजी, काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? धरणातून 29,000 क्युसेकने जो आहे तो पाण्याचा विसर्ग केल्यामुळे पुण्यातील भिडे पूल जो आहे तो खाली गेलेला आहे, पाण्याखाली गेलेला आहे। आपण पाहतोय की दोन्ही बाजूने जे आहे ते नदीपात्रामध्ये पाणी पाहायला मिळते। त्यामुळे आता दोन्ही बाजूकडली जी वाहतूक आहे ते सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। या भिडे पुलामध्ये ज्या गाड्या आहेत त्या गाड्या काढून घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत होतं। त्याचबरोबर अग्निशामक दलाचे जे जवान आहेत त्यांना सुद्धा इथं आता तैनात करण्यात आलेलं आहे। सगळ्या या पाण्या विसर्गावरती जे आहे ते लक्ष ठेवून आहेत हे सगळे अधिकारी आणि कर्मचारी। त्याचबरोबर वाहतूक विभागाचे सुद्धा काही अधिकारी जे आहेत ते या सगळ्या वाहतूक मार्गाचं पाहणी करून गेलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे। धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, त्याचा परिणाम जो आहे तो पुण्यातल्या भिडे पूल आणि नदीपात्र परिसरामध्ये झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतो। याच नदीपात्र परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ढोल ताशा पथकाचे सुद्धा सराव करायचे जे मंडप आहेत ते टेंट आपल्याला पाहायला मिळतात। त्यांचं सुद्धा मोठं नुकसान जे आहे ते या सगळ्या पाण्यामुळे झालेलं आहे। नदीच्या दोन्ही बाजूकडले जे रस्ते आहेत त्या रस्त्यावरती पूर्ण पाणी पाहायला मिळते आणि त्यामुळे आता नागरिकांनी सतर्क राहावं असं आव्हान जे आहे ते महापालिकेचे आहे आणि महापालिकेचे कर्मचारी सुद्धा इथं कुणाच्या गाड्या अडकल्या असतील तर त्यांना सुद्धा काढण्यासाठी मदत करतायत। मात्र आता तरी भिडे पुलाजवळचे सगळे दोन्ही जे नदीपात्र आहेत ते नदीपात्र तुडूंब भरून वाहते आणि त्यामुळे मोठा विसर्ग झाल्यानंतर या सुद्धा अधिक पाणी येण्याची शक्यता असल्याने नक्कीच आपण दृश्य सुद्धा बघू शकतोय। विसर्ग वाढवण्यात आलेला आहे खडकवासल्यातून, त्यामुळे पुण्याचा भिडे पूल हा पाण्याखाली गेलेला आहे। बालाजी, या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।